आज आपण बनवूया मटण खिमा। छान चवीचा हा मटण खिमा झालेला आहे। अगदी छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही याला ट्राय करू शकता। अगदी बर्थडे पार्टी म्हणा किंवा 31 डिसेंबरची, आता 31 डिसेंबर येतोय त्याच्यासाठी तुम्ही याला झटपट बनवू शकता। अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये होणारी रेसिपी आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये एवढी चमचमीत झणझणीत ही रेसिपी होते। अगदी सगळे आवडीने खातील आणि तुमचं खरंच कौतुक करतील। तर पहा, इथं इतका छान हा मटण खिमा आपला झालेला आहे। आज आपण बनवतोय मटण खिमा। सुंदर असा चवीचा हा खिमा झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे आणि व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहत राहा। तुमच्या लक्षात येईल हा मसाला मी कसा बनवला आणि तो कशा प्रकारे वापरला। चला तर वेळ न घालवता आपल्याला साहित्य कृती पाहायची आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया मटण खिमा। इथं मटण खिमा घेतलेला आहे मी, अर्धा किलो खिमा आहे। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतला आणि आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी कुकरच्या 2 शिट्टीमध्ये होते। चवीनुसार मीठ घ्यायचं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची, अर्धा चमचा हळद घ्यायची, 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, ही कलरची मिरची पावडर आहे। त्याचबरोबर 1 चमचा आपण आपला रोजच्या वापरातला मसाला आणि अर्धा चमचा मटण मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला इथं धणे जिरे पावडर घ्यायची 1 चमचा, दही घ्यायचं एक छोटी वाटी, म्हणजे 150 ग्राम। आपण इथं अर्धा किलो मटण खिम्यासाठी 150 ग्राम आपल्याला दही घ्यायचं आहे आणि दह्यामुळे मटणाला आपल्या ह्या खिम्याला टेक्स्चर छान येतं आणि चवही छान लागते आणि खिमा पचायला हलका जातो। इथं 1 मूठ कोथिंबीर आणि थोडासा आपण पुदिना घेतलेला आहे। अगदी 2 चमचे तेलावरती आता हे सगळं आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। अर्ध्या तासासाठी तुम्ही हा खिमा मॅरिनेट करून ठेवा आणि पहा, याची चव अप्रतिम चवीचा होतो। अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत हा खिमा सगळे ट्राय करू शकतात। पहा, इथं लहान मुलं खाणारी असतील तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्ती तुम्ही करू शकता। तर हा खिमा आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचा आहे। अगदी तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळापुरता 10 मिनिट जरी तुम्ही हा खिमा मॅरिनेट करून ठेवलात तरी चवीला छान होतो। पहा इथं, पण अर्धा तास जर ठेवा, फार छान असा मुरतो त्याच्यामध्ये मसाला आणि खिमा चवीला छान लागतो। वेळ कमी असेल तर 10 मिनिटासाठी पुष्कळ झाला, मॅरिनेट करा। आता इथं आपण कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये 1 पळीभर तेल घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाणही तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी तुम्ही तेलामध्ये बटरचाही वापर करू शकता, छान असा चवीला बटरमध्ये खिमा लागतो। इथं 1 तमालपत्र घेतलंय फोडणीला मी, त्याचबरोबर काही खडे मसाले घेतले, दालचिनी घेतली, काळी मसाला वेलची, दगडफूल, 4 लवंग घेतल्या, 1 चक्री फूल, 2 हिरवी वेलची आणि 4 ते 5 मिरी दाणे घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। छान असा मसाल्यांचा खमंग सुवास सुटला की आपल्याला कांदा घ्यायचा आहे फोडणीला। पहा इथं गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे मसाले परतून घ्या। आता आपण 2 मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि तेही या तेलामध्ये परतून घेऊया। कांदा छान मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, दाखवते मी तुम्हाला। गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे मसाले छान परतून घ्या। एक 5 ते 6 मिनिट एक 4 ते 5 मिनिट आपल्याला कांदा परतायला लागतात, म्हणजे संपूर्ण मसाला हा 5 मिनिटामध्ये परतून होतो। जास्त वेळ लागत नाही। गॅस मिडियम जर तुम्ही ठेवलात आणि जाड बुडाचा जर कुकर घेतलात तर पटपट ही रेसिपी झटपट होते, खाली लागत नाही मसाला। अर्धा चमचा हळद घेतली मी आणि अर्धा चमचा हळदीवरती हा कांदा आपल्याला मऊसर थोडा साधारण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खडे मसाले आणि हा कांदा छान परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे। आपण आलं लसूण पेस्ट मटणाला खिम्याला लावलेली आहे, त्याच्यामुळे इथं थोडासा प्रमाण कमी ठेवा। आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे परतून घेऊया। पहा इथं मसाला परतायला आपल्याला 5 ते 6 मिनिट लागतात, जास्त वेळ लागत नाही मी सांगितल्याप्रमाणे। आता कांदाही आपला छान परतून झाला आहे। आता आपण अर्धा चमचा तिखट मिरची पावडर आणि अर्धा चमचा आपला घरगुती मटण मसाला घेतलेला आहे मी। मटण मसाल्याच्या जागेवर तुम्ही आपला रोजचा काळा मसाला जो आपण घरामध्ये वापरतो तोही घेऊ शकता, छान चव येते।
तर इथं पहा आता मी टोमॅटो 2 मिडियम साईजचे बारीक चिरून घेतले आणि टोमॅटो, कांदा आणि बाकीचा हा सगळा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. इथं पावडर मसाल्याचं प्रमाण थोडं कमी ठेवलं मी, कारण आपण किमा मॅरिनेट करताना त्याला पावडर मसाले लावलेले आहेत. त्याच्यामुळे इथं तुम्हाला जसे पाहिजे तसं तुम्ही मसाल्याचं प्रमाण ठेवू शकता, पावडर मसाल्याचं. थोडंसं पाणी घेतलं मी, खाली तळाला मसाला लागतोय आपला, तळाला लागू नये म्हणून 2 ते 4 चमचे आपल्याला इथं पाणी घ्यायचं आणि हा मसाला परतायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही पूर्ण टोमॅटो जो आहे, हा टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपण हे परतून घेऊया. पूर्णपणे टोमॅटोची हे आहे कडकपणा आहे तो पूर्ण जायला पाहिजे आणि टोमॅटो, कांदा आणि हे सगळे मसाले एकजीव व्हायला पाहिजेत. आता व्यवस्थित मसाला परतून झाला आपला, मसाल्याने तेलही सोडलेलं आहे. आता आपण मॅरिनेट केलेला खिमा घेऊया. अगदी 2 शिट्ट्यांमध्ये हा खिमा मस्त असा एकदम छान शिजतो, तुम्ही करून पहा. आता खिम्याला आपल्या ह्या पूर्ण पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती हा किमा आपल्याला परतून घ्यायचा. चांगला एक 5 ते 7 मिनटासाठी हा खिमा परतून घ्या. पहा इथं पूर्णपणे याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. संपूर्ण सगळा मसाला आणि त्या मसाल्यामध्ये हे जेव्हा तुम्ही असं परतून घेता किमा, त्यावेळेस इतकी ही डिश जी आहे ही इतकी टेस्टी होते. तुम्ही करून पहा, अगदी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही ही रेसिपी जर ट्राय केली तर तुमची रेसिपी कशी झाली. पहा इथं खिम्याला छान पाणी सुटलेलं आहे आपल्या आणि मी ही सगळी प्रोसेस फास्ट गॅसवरती करत आहे. पहा इथं छान असं पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, 1-2 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 1-2 ते 3 मिनटासाठी गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे. कारण आपण हा कुकरला खिमा शिजवत आहोत, करत आहोत. तर काय करायचं, आधी थोडंसं त्याला स्वतःचं पाणी सुटू द्या खिम्याला आणि त्याची टेस्ट जी आहे ती आपल्याला गॅसवर शिजवल्यासारखी यायला पाहिजे. तर आता इथं पहा, मी जो सिक्रेट मसाला म्हटलं तो सिक्रेट मसाला इथं खिम्यासाठी घेतला. 1 चमचा तीळ, 1 चमचा बडीशेप, 7 ते 8 काजू आणि 2 आपण बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. पहा इथं. आणि एवढ्या जेव्हा आपण हा मसाला खिम्यासाठी वापरतो तेव्हा खिमा एकीकडे, पाणी एकीकडे न होता हा दाटसर ही भाजी आपली तयार होते. थोडीशी कोथिंबीर घेतली, थोडंसं पाणी घालायचं आणि अशा प्रकारे आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. अप्रतिम चवीचा हा खिमा होतो, तुम्ही करून पहा. आणि सिक्रेट मसाला जो मी म्हटलं तो हा सिक्रेट मसाला आपल्याला खिम्यासाठी वापरायचा आहे. गरम मसाल्याचा वापर तर आपण खिम्यामध्ये केलेलाच आहे, पण याच्यामध्ये गरम मसाला न वापरता काजू, तीळ, बेडगी मिरची, कोथिंबीर आणि बडीशेपचा आपण पेस्ट केली. आता ही 5 ते 7 मिनिट झालेत. खिमा ही छान आपला मंद गॅसवरती छान असा उकळलेला आहे, पाणी सुटलं त्याला. आता आपण हा जो आपला मसाला आहे सिक्रेट मसाला हा आपण वापरूया. काही वेळेला काय होतं, आपण खिमा करतो पण खिमा एकीकडे आणि त्याचा रस्सा एकीकडे किंवा पाणी एकीकडे होतं. तर हा जो तुम्ही जर हा मसाला वापरला तर नक्कीच तुमचा खिमा जो आहे तो एकदम दाटसर तर होणारच, पण एका साईडला पाणी एका साईडला खिमा असा न होता एकसारखी भाजी होते ही. पाहित आता ही पेस्ट मी घातलेली आहे, काजू पेस्ट, तीळ पेस्ट आपण इथं घेतली आणि ही पेस्ट छान अशी टाकून आपण हा पूर्ण एकसारखा परतून घेऊया. पहा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन खिमा किंवा मटण खिमा जर केला तर मला वाटतं नक्कीच तुमच्या अगदी जे लोक खातील तुमच्या हातचा खिमा ते नक्कीच तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. तर इथं पहा, थोडंसं मी आता पाणी घेते आणि हे गरम पाणी मी घेतलेलं आहे, कारण आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आपल्याला. तुम्ही इथं पाहू शकत असाल मी किती पाणी घेतलं. खिम्याचं स्वतःचं तर पाणी त्याला सुटलेलं आहेच, पण आणखीन 1 वाटीभर पाणी थोडंसं वरती घेतलं. तुम्हाला जर गरज वाटली तर थोडंसं पाणी इथं तुम्ही वाढवू शकता. कारण काय होतं, काही वेळेला जर तुमचा कुकर पातळ बुडाचा वगैरे असेल तर मग खाली लागण्याचा संभव असतो. म्हणून थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा. त्याच्यानंतर मग झाकण काढल्यावर तुम्ही पुन्हा हे पाणी आटवू शकता खिम्यातलं. आता मिडियम गॅस ठेवला आहे मी आणि मिडियम गॅसवरती मी 2 शिट्ट्या काढून घेते. अगदी 7 ते 8 मिनटाच्या आतमध्ये ह्या शिट्ट्या होतात. पहा, तुम्हाला मी दाखवते. गॅस मिडियम ठेवलेला आहे मी आणि 2 शिट्ट्या माझ्या 7 ते 8 मिनटाच्या आतमध्ये ह्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आणि आता आपण कुकर थंड होतोय, हे पहा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण पाव शेकवून घेऊया. आता गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होऊ द्यायचा आहे आपल्याला. तवा छान गरम झाला. 1 चमचा मी
बटर घेतलेलं आहे आणि 1 चमचा बटरवरती आपण आता पाव शेकवून घेऊया. तव्यावरती छान असं हे बटर पसरून घ्या. आता हा किमा मी पावाबरोबर ट्राय करते, पण तुम्ही चपाती, भाकरी, नान, रोटीबरोबर याची टेस्ट घेऊ शकता. तर इथं पहा, आता थोडंसं मी 1 चिमूटभर लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतली बटरमध्ये आणि हे पाव आपण शेकवून घेऊया. मस्त चवीचा खिमा पाव होतो हा. तुम्ही करून तर पहा. कधीतरी आपण नेहमी भाकरी चपाती तर नेहमीच खातो, पण कधीतरी पावाबरोबरही हा खिमा ट्राय करून पहा. सुंदर चवीचा होतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही भाकरी चपातीला वेळ लागतो, तर ते करण्यापेक्षा जर पावाबरोबर तुम्ही हा खिमा जर ट्राय केलात तर झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीलाही छान होते. आणि अशा पद्धतीने आपला 2 शिट्टीमध्ये खिमा तयार आहे. तुम्ही पाहू शकत असाल, अगदी चमचमीत, झणझणीत, एकदम तर्रीदार खिमा आपला तयार झाला आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर पुदिना आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मी गार्निश करते खिमा हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिन्याने. हे पहा, आणि सुंदर चवीची ही रेसिपी होते. तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेहमीप्रमाणे आपण आता याला कोळशाचा स्मोक देऊया. छान असा स्मोकी खिमा आपला तयार होतो. कोळसा छान लाल करून घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तेल, तूप टाका किंवा बटर टाका आणि 1-2 मिनटासाठी वाफ काढून घ्या. आणि पहा, इथं आपला छान स्मोकी खिमा तयार झालेला आहे. करून पहा. अगदी ही रेसिपी ट्राय करा. सुंदर चवीची रेसिपी होते. करून तर पहा तुम्ही. आणि अशा पद्धतीने आपला मटण खिमा अगदी छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुमच्या तयार आहे. पावाबरोबर हा खिमा सर्व करा आणि याची टेस्ट करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा खिमा कशा पद्धतीने हा खिमा पाव जो रेसिपी केली ती कशी झाली. धन्यवाद मंडळी.